वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बनकर जोकर दुनिया की नजरों में हंसता हंसाता रहा अपने दर्द और अतीत को छुपाते हुए। बनकर जोकर दुनिया की नजरों में हंसता हंसाता रहा अपने दर्द और अतीत को छुपाते हुए। बढ़ता रहा मंजिल की ओर, बढ़ता रहा मंजिल की ओर, कुछ अपनों के सहारे, कभी अपनों को तो कभी अपनों के सपनों को खोते हुए। बढ़ता रहा मंजिल की ओर, कुछ अपनों के सहारे, कभी अपनों को तो कभी अपनों के सपनों को खोते हुए। मंजिल तो पाई मैंने, मंजिल तो पाई मैंने, पर जिसने मुझे इस मंजिल तक पहुंचाया वो इस दुनिया में नहीं रहे। पर जिसने मुझे इस मंजिल तक पहुंचाया वो इस दुनिया में नहीं रहे। जिसने मुझे इस मंजिल तक पहुंचाया वो इस दुनिया में नहीं रहे। ये कहाणी उन्हीं को समर्पित। या लिखाणामधील तपशील कुणाचं मन दुखवण्यासाठी अथवा अपमान करण्यासाठी नाही। या लिखाणातील शब्दनशब्द माझ्या जीवनातील कटू सत्य आहे, जे मी 36 ते 37 वर्षांपासून हृदयात दाबून ठेवलं आहे। माझा जन्म 1972 ते 1973 या भीषण दुष्काळामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर या गावी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला। आई वडील 6 बहिणी आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे माझा जन्म झाला। आईला 7 मुलानंतर उशिरा वयात मी झाल्याने अन गरिबीने एवढ्या कुटुंबाचं पालन पोषण करत असताना तिला पुरेसं अन्न मिळत नसल्याने दूध नव्हतं आणि दूध विकत घ्यायचं म्हटलं तर पुरेसे पैसेही नव्हते। अशा कठीण परिस्थितीतही ती माऊली कधीही डगमगली नाही। काही आण्यांचा साबुदाणा आणून त्याची पेच करून पाजायची। झाडाच्या सावलीला झोका बांधून भाट्याच्या शेतात सर्व कुटुंब मजुरी करायचे। बहिणींना आवड असूनही शिकता आले नाही। कुटुंबाचं पोट भरण्यासाठी बहिणींना मोलमजुरी धुणी भांडी करावी लागायची। दिवसभर काम करून जे मिळालं कोणी शिळपाखं वाढण दिलं की खुशीत घरी घेऊन यायच्या आणि सर्व कुटुंब आनंदात राहून दिवस काढत गेलं। बहिणी जसजशा मोठ्या होत गेल्या तसे सोयरे व जोडा बघून आई वडिलांनी लग्न लावून दिली। घरट्या वजात्या भाड्याच्या घरात घर भरून वाटायचं, जसं चिमुकल्या पिल्लांना पंख फुटावे अन एक एक पाखरू उडून जावं तसं आमचं घरटं कमी कमी होत गेलं। बघता बघता 3 बहिणींची लग्न झाली। त्या आपापल्या संसारात गुंतल्या। 4थ्या नंबरची बहीण शोभा, तिला शिक्षणाची खूप आवड। मोलमजुरीचे काम करत ती 4थी पर्यंत कशी बशी शाळा शिकली। शिक्षणाप्रती तिची आवड बघता तिच्या शाळेच्या बाईंनाही तिचा लळा लागला होता। परिस्थितीमुळे तिला पुढे शिकता आले नाही। थोड्याच वर्षात तिचंही लग्न जमलं। तिला परळी जवळील चांदापूर या गावी सख्या आत्याच्या मुलाला देऊ केलं आणि इथूनच तिच्या दुर्भाग्याची सुरुवात झाली। तिच्या लग्नावेळी माझी मधली चुलती टायफॉइडने वारली। तिच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उरकून आई वडील वेळेत पोहोचू न शकल्यामुळे त्या लोकांनी मुहूर्तावरच लग्न लावून दिलं। तिच्या नशिबी आई वडिलांच्या हातून अक्षदा पण पडल्या नाही। काही दिवसानंतर तिच्या सासरी तिला घरात त्रास द्यायला सुरुवात झाली। नवरा बेवडा व्यसनी असल्यामुळे मारझोड करायचा। आई वडिलांच्या नावाखाली ती खूप सहन करायची। मध्येच एका सणासाठी ती गावी आली अन आईला तिच्या होणाऱ्या सर्व अत्याचाराबद्दल तिने सांगितले। आई, माझा नवरा नेहमी जाळून टाकण्याची धमकी देतो। त्याने घरामध्ये रॉकेलचं कॅन देखील आणून ठेवलं आहे। माझ्या जीवाला धोका आहे ग। मला परत पाठवू नको तिथे। मी काहीतरी कामधंदा करेन आणि तुमच्या सोबत इथेच राहीन, अशी विनंती ती माझ्या आईला करू लागली। पण नात्यातच दिलं असल्यामुळे ते लोक असं कसं करतील असं समजून कुणीही तिचं बोलणं गंभीरतेनं घेतलं नाही। तिला तिच्या घरी सोडण्याची तयारी सुरू झाली। ती धाय मोकळून रडू लागली, विनंत्या करू लागली। तरीही तिच्या बोलण्यातील गंभीरता आणि तळमळ आमच्या काळजापर्यंत पोहोचलीच नाही। समाजात नाव खराब होऊन पोरगी नांदत नाही असं समाज बोलेल अशा विचारांनी घरचे तिला जबरदस्ती करू लागले।
आता माझ्या चुलत्याचा पारा चढला होता. तू जर पळून आलीस आणि जर आमचं नाव खराब झालं तर डोक्यात दगड घालून मारून टाकीन. आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती तिच्या समोर निर्माण झाली. आता जीव गेला तरी 72, पण खानदानाचं नाव आणि आई वडिलांचं नाव खराब होऊ देणार नाही असं म्हणून तिने आईला मिठी मारली आणि ती स्टेशनला निघाली. काही दिवस उलटून गेले आणि एक दिवस आई झोपेतून अचानक दचकून जागी झाली. तिला अतिशय वाईट स्वप्न पडले. स्वप्नात तिला माझी बहीण शोभा जळताना ओढून आवाज देत होती. तिने वडिलांना उठवलं आणि आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं. वडिलांनी आईला शिव्या दिल्या. माझ्या बहिणी आहेत त्या, असं कसं करतील असं सांगून गप्प झोपायला सांगितलं. परंतु शेवटी आईची माया ती मुलीच्या चिंतेने त्या माऊलीला रात्रभर झोपच येईना. बेचैन होऊन ती पहाटेपर्यंत बसून राहिली. तिच्या डोळ्याला डोळा लागेना. मनामध्ये विचारांचं काहूर उठू लागलं. त्याच वेळेस पहाटे 5 वाजता दरवाजावर थाप पडली आणि तिचा जीव भांड्यात पडावा तसं झालं. एवढ्या सकाळी कोण आलं असेल? आणि दरवाजा उघडताच आमचा एक नातेवाईक वाईट खबर घेऊन आला. मावशी, तुमच्या मुलीसोबत फार वाईट घडलं हो. तिला अंबेजोगाईच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तुम्ही लवकर परळी गाठा असा निरोप देऊन तो निघून गेला. आता आईच्या पायाखालची जमीन सरकली. असं झालं घरात पैसा नव्हता. जायचं तर कसं जायचं? ती बेभान होऊन धावत सुटली. ज्या 4 घरी ती धुनी भांडी करायची, हरिराम जगताप, सोळंके, गडदेसर असे अनेक कुटुंब त्यावेळी मदतीला धावून आले. त्यावेळी पैशाला कमी, माणसांना जास्त किंमत होती. सर्वांनी पटापट पैसे काढून दिले. पैसे घेऊन आई धावत घरी आली, वडिलांना शिव्या घालत. स्टेशनचा रस्ता धरताना आता तिला उडून जाऊ का पळून जाऊ असं झालं. मुलीला बघण्यासाठी तिचा जीव आतुर झाला होता. काय झालं असेल माझ्या मुलीला? अशा अनेक विचारांनी तिला घेरलं होतं. परळी स्टेशनला उतरून बस पकडून अंबेजोगाई घाटी हॉस्पिटल गाठलं. सर्वांकडे विचारपूस करत आई रडत रडत इकडे तिकडे धावत होती. बॉडी टाकून सर्व नातेवाईक फरार झाले होते. कुणीही ओळखीचं नाही, कुणीही मदत करायला तयार नाही. एका काउंटरला त्या सद्गृहस्थाने सांगितलं, ती तुमची मुलगी आहे का? तिला दाखल करताना ती वेडसर आहे, बेवारस आहे. तिचा नवरा वारला आहे. ती एकटी झोपडीत राहते. तिला मानसिक त्रास आहे, वेडी आहे. रात्री तिच्या अंगावर दिवा पडून ती झोपडी सकट जळाली असं सांगून ती माणसं निघून गेली. अशीच नोंद आमच्याकडे असल्यामुळे आम्ही बॉडी डिस्पोज केली. तिच्या दुर्भाग्याची परिसीमा संपलीच नाही. ना लग्नात तिच्या डोक्यावर आई वडिलांचा आशीर्वाद, ना मरणानंतर अंतिम दर्शनही. आई त्यांच्या पाया पडून पडून विनंती करू लागली, माझी मुलगी मला दाखवा. पण त्या सरकारी दवाखान्यात दादच मिळाली नाही. मी रडून रडून आक्का आक्का ओढत संपूर्ण घाटी रुग्णालय शोधत सुटलो. धावून धावून दमून दमून रडून रडून बेशुद्ध झालो. मग आई वडिलांनी रुग्णालयाच्या बाहेर रोडवर घिसड्यांच्या दुकानातून पाणी आणून पाजून मला शुद्धीवर आणलं. आईच्या शिव्या शापांचा पट्टा चालूच होता, तर वडिलांच्या चेहऱ्यावरती पश्चातापाचे भाव स्पष्ट दिसत होते. वडिलांनी एकच हंबरडा फोडला, मी जास्त विश्वास ठेवला आणि माझ्या गायीसारख्या मुलीचा घात केला. मी आयुष्यात त्यांचं तोंड कधीच बघणार नाही असा पणच करून टाकला आणि मरेपर्यंत टिकवला. माझ्या बालमनात प्रश्न पडायचा की एवढी रक्तामासाची नाती असताना मामा, मामी, मावशा, आत्या, नाही त्या नात्याने गाव भरलेलं असताना हे असं झालंच कसं? अरे आपल्याला एवढासा चटका बसला तरी जीव कासावीस होतो. तिच्या अंगावर तर अख्खा रॉकेलचा कॅन ओतून पेटवल्यानंतर तिचा जीव काय म्हणाला असेल? एवढी नाती असताना तिला कुणीच कसं वाचवलं नाही? अरे ती भाजलेल्या स्थितीत सर्व नातेवाईकांचे दरवाजे वाजवत पळत सुटली होती, तेव्हा कुणीच का दार उघडून तिला मदत केली नाही? अशी काय मजबुरी असेल की तिला बेवारस म्हणून हॉस्पिटलला भरती करून हे सगळे नातेवाईक पळून गेले असतील? समाजातील जात पंचायत कुठे गेली होती? समाजातील पंचगिरी करणारी पटक्यावाली माणसं त्यावेळी मदतीला का धावून आली नाही? का कोणीही जात पंचायत बोलवली नाही? कोणीही का न्याय दिला नाही? परत परळी स्टेशन गाठून परतीचा प्रवास सुरू झाला.
कोणीही नातेवाईक भेटायला किंवा साधं विचारपूस करायला स्टेशनपर्यंत आलं नाही. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. मुलगी गेल्याचं प्रचंड दुःख, नातेवाईकांबद्दल प्रचंड राग आणि उद्याचं पोट भरायचं काय या विचारात त्या माऊलीने संपूर्ण प्रवास संपवला. हळूहळू आई वडील कामाच्या व्यापात थोडं विसरण्याचा प्रयत्न करत होते. तर माझ्या मनात नेहमीच यायचं, एखादं माकड शॉक लागून मेलं तरी संपूर्ण झाडावर आक्रोश करून समाजाला सांगतात, अरे आमच्यातला कुणीतरी तुमच्या चुकीमुळे मेला रे. अरे एखादा कावळा मेला तरी सगळे कावळे त्या झाडावर आक्रोश करून संपूर्ण समाजाला सांगतात, आज आमच्यातला कुणीतरी गेला रे. इथं तर संपूर्ण समाज हाडामासांच्या माणसांचा, रक्ताच्या नात्यांचा असतानाही हे लोक असं कसं वागले असतील. हळूहळू आम्ही विसरत असताना आता त्या राक्षसाला चेव आला होता आणि गावातील शिकलेल्या मुलांकरवी तो धमकीवाचा पत्र पाठवू लागला. एकच वंशाचा दिवा, आता त्यालाही संपवणार. तुमची मुलगी मारली तर तुम्ही काय केलं, अशी धडाधड पत्र घरी यायला लागली. आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. दररोज मोलमजुरी केल्याशिवाय अन्न नाही, आता मोलमजुरी करावी की मुलाचं रक्षण करावं हेच त्यांना कळेना. आता माझी स्थिती डालीखाली झाकलेल्या कोंबडीच्या पिल्लासारखी झाली. संपूर्ण कुटुंब मला जपायला लागलं. मला कोंडून ठेवल्यासारखं वाटायला लागलं. राग यायचा, मुठी आवळायच्या, रडून रडून डोळे लाल व्हायचे. वाटायचे नाही आता बस, आता बस झालं. मला माझ्या बहिणीच्या सुडाचा बदला घेतला पाहिजे. माझ्याच गावातील शिकार करणाऱ्या जमातीतील मुलं माझे बालमित्र होते. एक दिवस मी त्यांच्याजवळ माझी इच्छा सांगितली आणि मला ट्रेनिंग द्या व मदत करा अशी विनंती केली. त्यांनी पण तयारी दर्शवली. ट्रेनिंग तर घ्यायचीच, पण माझी चुलत भावंड माझ्याच समवयाची असल्याने आणि त्यांचं नातं त्या लोकांसोबत चांगलं असल्याने माझं बिंग फुटण्याची भीती होती. मग मी शाळेच्या पिरियडला दांडी मारून त्या मुलांसोबत छलाणीच्या मळ्याकडे जाऊन तर कधी होलाणीच्या जिनिंगमध्ये जाऊन ट्रेनिंग करायचो. ती मुलं मला दिवसभर प्राण्यांच्या मागे पळवायची. कंपाऊंडवरून उड्या मारणे, कुणी पिछा करत असेल तर धावता धावता पायात दगड धरून मागे भिरकावणे, असे सर्वच शिकत राहिलो. दाट झाडीत दिवसभर लपून राहायचं. तेव्हा गंज शाळेपासून सातोनकरांच्या मळ्यापर्यंत मोठा नाला असं दाट बेशर्माचं जाळं होतं. तो माझा नेहमीचाच अड्डा होता. दिवसेंदिवस माझा विश्वास वाढत गेला आणि मी त्या मुलांकडे अंतिम तयारीसाठी विचारपूस केली. लढायला जायचं तर शस्त्र हवं, ते विकत घ्यावं लागणार होतं, पण पैसे नव्हते आणि घरी पैसेही मागू शकत नव्हतो. त्यात मुलांबरोबर राहून राहून क्रिमिनल माइंड तयार झालं होतं. एक दिवस उन्हाळ्यात मार्च एप्रिलचा महिना असावा. धोब्याच्या करडगुडावर येड्या बाबळीच्या झाडाखाली बसलो असताना कुणीतरी मुलाने समोर येऊन शाळेच्या वर्गामध्ये चौथी बोर्डाचे पेपर आल्याची खबर दिली आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं. जर मी एखादा गठ्ठा त्यामधून काढून घेऊ शकलो तर माझं काम होऊ शकतं. त्यात काही चौथीची मुलं होती. त्यांना मी सांगितलं, मी तुम्हाला उद्याचा पेपर देईन, तो तुम्ही घरून सोडून आणायचा आणि शाळेतून दिलेला पेपर खिशात टाकून घरी आणायचा. ती मुलं तयार झाली. मी तारेच्या सहाय्याने खिडकी उघडून त्या वर्गात खाली लादीवर ठेवलेला एक गठ्ठा लंपास केला. त्या 3-4 मुलांना पेपर देऊन मी माझ्या बेशर्माच्या अड्ड्यावर उरलेले पेपर लपून ठेवण्यासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी आमच्या गावचा शनिवारचा बाजार असायचा. त्या बाजारात जाऊन पेपर विकायचा अन आलेल्या पैशातून गाडी खर्च अन शस्त्र खरेदी करायचं असा बेत केला. थोड्या वेळानंतर गल्लीत पेपर चोरी गेल्याचं उघड झालं अन पोलीस सुटले. मला कळल्याबरोबर मी माझ्या अड्ड्यावर गायब झालो. आमचा सिनियर मित्र होता. त्याला या प्रकरणाचे गांभीर्य कळलं आणि त्याने पेपर जमा करून ज्या मुलांनी पेपर लिहून ठेवला होता तो तसाच जमा केला. ती मुलं पकडली गेली. त्यांना रस्टिकेट करण्यात आलं. त्या मुलांनी माझं नाव सांगताच तो मला शोधत सुटला, कारण तो मला छोट्या भावासारखा मानायचा. त्याचं आणि माझं कुटुंब खूप जिव्हाळ्याचं होतं. त्याने मला अड्ड्यावर येऊन हुडकून काढलं आणि 2-4 कानाखाली वाजवल्या. संपूर्ण प्रकरण कसं गंभीर आहे, तू जेलमध्ये जाऊ शकतोस असं सांगितल्यावर माझी पाचावर धारण बसली. तो मला सारखं मारून मारून विचारत होता, तू हे सर्व कशासाठी केलं? आता माझ्याकडे पर्याय नव्हता, पण मी त्याच्याकडून वचन घेऊन त्याला संपूर्ण हकीकत सांगितली. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं सांगितलं की मी ही गोष्ट कधीच कुणालाही सांगणार नाही, पण तुला आता वाचवायला हवं.
तू गावातून गायब हो, पळून जा, बाकी मी बघून घेतो. आता पोलिसांना घाबरून मी माझ्या मोठ्या मेवण्यांबरोबर ह्याच्या त्याच्या शेतात रात्री अन दिवस लपून राहिलो. 2-3 दिवसानंतर माझ्या मुंबईच्या मेवण्यांना ही खबर कळताच रात्रीची गाडी धरून गाव गाठलं आणि दुसऱ्या दिवशी भेटेल त्या गाडीने मला मुंबईला नेलं. आता माझ्यासोबतची काही मुलं प्रतिष्ठित घरची असल्यामुळे प्रकरण गल्लीतल्या लोकांनी दाबून टाकलं. 1.5-2 महिन्यानंतर मी परत गावी आलो. माझ्यापासून मित्र कंपनी दूर राहायला लागली. मी परत माझ्या मिशनकडे वळलो. पण आता नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच कालावधीत एक दिवस सुखद खबर आमच्या घरच्यांच्या कानावर पडली. त्या राक्षसाला, बहिणीच्या नवऱ्याला त्याच गावातील तरुणांनी दगडाने ठेचून ठेचून त्याचा खून केला अन घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण माझं मन मला खात होतं, हे माझ्या हातून का घडलं नाही? मी त्यावेळी 6वी किंवा 7वीला असेन. माझ्या त्या वारलेल्या बहिणीची मैत्रीण आईला भेटायला आली आणि ती सांगत होती, शोभाला खूप शिकायचं होतं, तुम्ही उगाचच तिचं लग्न लावून दिलं आणि वाटोळं केलं. तिला संतोषला शिकून डॉक्टर करायचं होतं. आता माझ्या जीवनात एक नवीन मिशन मला मिळालं होतं. आता काहीही झालं तरी मला डॉक्टर व्हायचं होतं. मी मित्र कंपनी बदलली. मारवाडी बामणांच्या पोरांबरोबर दोस्ती केली. जी मुलं शाळेत हुशार होती त्यांची संगत धरली. अभ्यासाकडे वळलो. बघता बघता 10वी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मिळेल ते काम करायचो आणि घरच्यांना हातभार लावायचो. कधी लस्सीच्या दुकानात ग्लास धुवायचो, तर कधी बांधकाम करणाऱ्यांच्या हाताखाली विटा माती उचलायला जायचो. कधी तेलाच्या घाण्यातून निघालेल्या पेंड्यांच्या ढेपी डोक्यावर वाहायचो. 11वी सायन्स माझ्याच गावात माझ्या शाळेच्या संस्थेत उघडलं. मी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरल्यावर माझ्या घरच्यांवर आर्थिक ताण आला. लोक समजावायचे, सायन्स म्हणजे मोठ्या लोकांचं शिक्षण, खूप पैसे लागतात त्याला, सायन्स नका देऊत. पण माझे शिक्षक वर्ग माझ्यावर खूप विश्वास ठेवायचे. परिस्थिती नसली तरी शिक्षणाची ओढ असल्यामुळे मदत करायचे. ट्युशनची फीज नाही घ्यायचे, पण त्या बदल्यात त्यांना मी दूध पुरवायचो. मला आजही आठवतं, 12वी सुरू झाली आणि टेकाळे सरांनी पहिल्या पिरियडला आपल्याला आपल्या आयुष्यात काय बनायचं असं सांगायला प्रत्येकाला सांगितलं. माझा नंबर आला आणि मला सरांनी व्हॉट डू यू वॉन्ट बिकम इन फ्युचर असा प्रश्न केला. तर मी सरांना सांगितलं, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. सर्व वर्ग मागे वळून हसायला लागला. सर माझ्या शाळेच्या हेडमास्तरांचे भाचे असल्याने त्यांना माझ्या परिस्थितीची जाण होती. त्यांनी मला इतर ऑप्शन शोधून ठेव, आल्यावर परत विचारतो असे म्हणून खाली बसवले. आता सर्व वर्गाचे ऑडिशन झाल्यानंतर मला पुन्हा विचारण्यात आलं. मी परत तेच उत्तर दिलं आणि परत वर्गात हशा पिकला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. सायन्सला ॲडमिशन घेतल्यामुळे घरच्यांवर आर्थिक ताण पडला. त्यातच म्हशीच्या धंद्यात नेहमी खोट यायची. त्यामुळे खाटकाचं कर्ज वाढतच जायचं. माझ्या शिक्षणाचा खर्च, जनावरांचं खाणं, घर खर्च एवढं सगळं मॅनेजच होत नव्हतं. त्यामुळे आईवडिलांना 2 पाळ्यांमध्ये काम करावं लागायचं. वडील दिवसा विहिरी फोडायला जायचे, तर रात्री कापसाच्या जिनिंगमध्ये रुईचे गठ्ठे भरण्यासाठी जायचे व आई सकाळी 4 घरची घरकामे करायची व म्हशीसाठी चारा आणण्यासाठी लोकांच्या शेतात जायची व रात्री तेलाच्या घाण्यावर काम करायची. मी 12वी सायन्स फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. पण घरात कोणीही शिकलेलं नाही आणि ॲडमिशन प्रोसिजर माहीत नसल्यामुळे त्या वर्षी माझं मेडिकलचं ॲडमिशन हुकलं. परंतु पुढील वर्षी माझ्याच क्लासमध्ये 12वीला असलेली मुलगी DKMM मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. तिने मला सांगितले की माझ्या कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन मिळू शकेल. तू प्राचार्य डॉक्टर देसरडा सरांना जाऊन भेट. त्याप्रमाणे मी DKMM कॉलेज औरंगाबाद येथे जाऊन सरांना भेटलो. सरांनी संपूर्ण सहकार्य करून पूर्ण स्टाफला माझी कल्पना दिली. सगळा स्टाफ मला पुस्तकापासून ते फीपर्यंत मदत करत होता. माझ्या कॉलेजचे सिनियर, ज्युनियर आणि खास करून वर्गमित्र मैत्रिणी खूप मदत करत होते. त्यात मनीष सांगोळे व जेम्स आव्हाड या 2 मित्रांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांनी मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळेच मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. परिस्थितीमुळे मला कॉलेज रेग्युलर करायला मिळालं नव्हतं. औरंगाबादला राहण्यासाठी पूरक पैसे घरून येणे शक्य नसल्याने मला देसरडा सरांनी संपूर्ण सूट दिली होती. मी त्यांचा विश्वास सार्थ करत गेलो. गावी राहून मित्रांच्या नोट्स आणि पुस्तकातून म्हशी वळत वळत शेतात अभ्यास करायचो.
सगळा समाज व गावातील लोक आईवडिलांना नावं ठेवायचे. काय पोरगा डॉक्टर होतो, तो तर गावातच असतो, मोकार आहे, त्याचं काय खरं आहे, उगाच तुम्हा म्हातारीला बुडवतो. डॉक्टर होणं मोठ्या लोकांचं काम आहे, गरिबांचं नाही. गरिबीमुळे माझ्या घरामध्ये विजेची सोय नव्हती. त्यामुळे रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत मी चिमणीचा वापर करून अभ्यास करायचो. त्यामुळे आईवडिलांचा माझ्यावरती खूप विश्वास होता. बघता बघता कॉलेजची 3 वर्ष संपली. दरवर्षी मी फर्स्ट क्लासमध्ये पास होत होतो. आता शेवटचं वर्ष. परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात झाली. माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती. माझ्याकडे फीस भरायला 900 रुपये नव्हते. म्हणून मी गावी येऊन आई वडिलांकडे पैसे मागितले. परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे आई समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या घरी पैशाची मागणी करून आली. पण तिला पैसे देण्याऐवजी उपदेश देण्यात आला. आई नातेवाईकांकडे विनवण्या करू लागली. एवढी वेळ सांभाळून घ्या, माझ्याकडे एक म्हैस आहे, ती विकून तुमचे पैसे परत करेन. पण कोणालाच तिची कीव आली नाही. वेळेत पैशाचा बंदोबस्त करू न शकल्यामुळे माझी परीक्षा ड्रॉप झाली. हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्याचं शल्य आई वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. कुणी मदत करायला तयार नाही, परिस्थिती नाही. एकच म्हैस उदरनिर्वाहाचं साधन होती. तिला जर विकली तर आई वडील काय खातील? आता माझं शिक्षण जवळजवळ मातीतच मिळालं होतं. आई वडिलांना म्हातार वयात माझ्या शिक्षणामुळे 2-2 पाळ्यात काम करावं लागत होतं. मी माझ्या स्वप्नांच्या पायी त्यांचं जीवन नरक करून टाकलं होतं. अन मनाला वाटायचं याच गावात राहून आई वडिलांना काही धंदा पाणी करून मदत करावी असं ठरवलं. बुक सेंटरचा थोडा अभ्यास करून तो धंदा करायचा ठरवला. दुधाच्या पैशावर जे थोडेफार पैसे होते त्यात मुंबईला येऊन मेवण्यासोबत जाऊन वया, पुस्तके, पेन विकत आणले. जूनमध्ये दुकान सुरू करण्याचे ठरवले. अन परत नियतीने डाव उलटवला. म्हणतात ना, तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय पवित्र असेल तर देव कुणाच्या ना कुणाच्या मुखी उभा राहतो. तसंच काही माझ्यासोबत झालं. माझ्या ड्रॉप झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. माझ्या कॉलेजचा माझ्याच गावातील तापडिया कुटुंबात राजू तापडिया मुलगा माझा ज्युनियर होता. तो फर्स्ट इयर पास झाला. इकडे ज्योती अग्रवाल फायनल एक्झाम पास झाली. आमच्या समाजातील व्यक्ती तापडिया कुटुंबा घरी दूध द्यायला गेला असताना त्यांनी त्याला मुलगा पास झाल्याचे पेढे दिले. त्या माणसाने त्यांना विचारलं, आमच्या समाजातील त्या म्हातारीच्या पोराचं काय झालं? तो तर गावाला भटकत असतो, नापास झाला असेल, उगाच म्हातारीला बुडवतो. आमच्या गवळ्याच्या पोरांनी शेणं काढावी, डॉक्टर कधी व्हावं. ती व्यक्ती त्याला समजावत होती. तो मुलगा खूप हुशार आहे हां, पण परिस्थितीने त्याला साथ दिली नाही. त्या व्यक्तीला माझ्याबद्दल खूप आदर होता. त्या माझ्या समाजाच्या व्यक्तीचं बोलणं त्याला खूप जीवाला लागलं आणि त्यांनी माझं घर गाठलं. माझी बुक सेंटरची तयारी सुरू होती. त्या व्यक्तीने माझी कान उघडणी केली. तू खूप दुकानं टाकशील, धंदा करशील, पण ते तुझे वडील गुडघ्यात मान घालून ही मनात खंत करतील की 900 रुपये मी जमू शकलो नाही आणि मुलगा डॉक्टर होता होता राहिला. तुझ्याच समाजातील व्यक्ती माझ्याजवळ असं बोलला, तू जर लास्ट इयर परीक्षा देऊन पास झाला तर उद्या तुझे वडील गावातून जाताना लोक बोलतील, ते बघा डॉक्टरचे वडील चालले आहेत, की त्यांची छाती गर्वाने फुलेल. तू करू शकतोस म्हणून मी तुला सांगतो, बाकी निर्णय तुझा, असं सांगून ते निघून गेले. अपने मंजिल को भुलाकर जिया तो क्या जिया, अपने मंजिल को भुलाकर जिया तो क्या जिया, है तुझमें दम तो उसे पाकर दिखा. लिख दे खून से अपनी किस्मत की कहानी, लिख दे खून से अपने किस्मत की कहानी और बोल किस्मत को, है दम तो इसे मिटा कर दिखा, है दम तो इसे मिटा कर दिखा. त्याच दिवशी ज्योती अग्रवाल मला भेटली. अरे वेड्या, असा पागलपणा का केलास? परीक्षेला का नाही आलास? तुझी परीक्षा फीस देसरडा सरांनी स्वतः भरून हॉल तिकीट आणले. प्रत्येक पेपरला तुला विचारायला यायचे. आता पण वेळ गेली नाही. सरांचे पाय धर, माफी माग. आता काहीही झालं तरी परीक्षेला जायलाच पाहिजे. स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता सोडायला नको. म्हणून मी माझ्या मोठ्या भावोजींना माझा निर्णय सांगितला. कारण ती एकच व्यक्ती अशी होती जी माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत होती. कारण मी त्यांना मला डॉक्टर का व्हायचं आहे हे सांगितलं होतं.
त्यांनी मला धीर दिला. मुंबईहून आणलेले वया पेन विकून 1000 ते 2000 रुपये जमा झाले होते. आता माझी लास्ट बॅच होती. माझी परीक्षा अहमदनगरला होणार होती. नवीन ठिकाणी राहणं खाणं जरा माझ्यासाठी महागच होतं. आता पैसेही कुणाकडे मागू शकत नव्हतो. मोठी हिंमत करून मी आईवडिलांना मी परीक्षा द्यायला चाललो, मला पैशाची गरज आहे असं सांगितलं. आई वडील परत टेन्शनमध्ये आले. एकच म्हैस आणि 2 वेळा कामाला जाऊनही भागत नाही, आता पैसे कुणाकडे मागणार. म्हैस विकण्याचा वडिलांना सल्ला देताच वडिलांच्या पापण्या पाणवल्या. ती म्हैस म्हणजे वडिलांचा जीव की प्राण होती. तिच्या दुधावरच माझं शिक्षण झालं. आई वडिलांचं पोट भागत होतं आणि आता तिला विकायचं हा निर्णय छातीवर दगड ठेवून घेण्याचा होता. रात्रभर विचार केल्यानंतर वडिलांनी म्हैस विकण्याचा निर्णय घेतला. म्हैस विकण्याचं ठरलं. खाटका करवी माजलगावच्या एका व्यक्तीला ती म्हैस 10,000 रुपयाला विकली. म्हशीला टेम्पोत घालून नेताना म्हशीचा हंबरडा ऐकून वडिलांचे अश्रू अनावर झाले. माझा ऊर भरून आला. आपल्या हट्टापायी, आपल्या स्वप्नापायी आपण हे केवढे पाप करतो आहे असे वाटायला लागले. त्या रात्री वडिलांना झोपच आली नाही. पाऊस खूप पडत होता. घराच्या पत्र्यांवर पावसाच्या थेंबांनी ताल धरला होता आणि तितक्यात वडिलांना त्यांच्या आवडत्या म्हशीच्या हंबरड्याचा आवाज आला. वडील धावत पावसात जाऊन म्हशीला मिठी मारून रडायला लागले. ते दृश्य पाहून मला अश्रू आवरेना. मुकं जनावर माणसावर किती प्रेम करतं. 55 किलोमीटरचं अंतर, परतूर ते मांजलगाव, ती म्हैस माझ्या घरासाठी अन माझ्या कुटुंबासाठी धावत आली. पण मला प्रश्न पडायचा, तिला टेम्पोतून नेलं तरी तिला घराचा रस्ता कसा सापडला असेल. आता मला काही सुचेनासं झालं. आधीच हट्टापायी बहीण गमवून बसलो अन आता हट्टापायी परत मी तीच चूक करत नाही ना. मनात विचार आला, हा वडिलांचा क्षणिक आनंद आहे. सकाळ झाल्यानंतर तो मालक तिला शोधत घरी येणार आणि परत तिला घेऊन जाणार. वडिलांचं अंतःकरण काय म्हणेल. मनात विचार आला, सकाळी तो माणूस आल्यावर त्याला पैसे परत देऊन टाकावे. सकाळी 10 ते 11च्या दरम्यान ती व्यक्ती शोधत शोधत घरी आली. मी आईने सुटकेसमध्ये ठेवलेले 10,000 रुपये काढले. त्या व्यक्तीसमोर पैसे धरून त्याला विनवणी केली, तुमचे पैसे परत घेऊन जा. वडिलांचे अश्रू थांबता थांबेना. त्यातच मोठ्या भाऊजींनी माझा हात पकडून मला बाजूला घेऊन माझ्या स्वप्नांची आठवण करून दिली. पैसे परत आईकडे देऊन म्हशीला परत टेम्पोत टाकून टेम्पो निघून गेला. त्या दिवशी आमच्या घरात कुणीतरी मेल्यासारखं दुःख होतं. दोन दिवसांनी भाऊजींनी औरंगाबादला जाण्यासाठी आग्रह धरला. तू आता ही शेवटची परीक्षा द्यायला जा. आई वडिलांना 5,000 रुपये रक्कम घर खर्चासाठी देऊन उर्वरित रक्कम घेऊन औरंगाबादला आलो. देसरडा सरांना भेटलो. त्यांची माफी मागितली. परत परीक्षेचा फॉर्म भरून नगरला मित्रांसोबत परीक्षेला रवाना झालो. अहमदनगरला गायकवाड मळ्यात 3 मित्रांसोबत रूम घेतला. मेस लावली आणि अभ्यासाला सुरुवात केली. आमचे घरमालक शनिभक्त असल्याने त्यांनी आम्हाला शनी शिंगणापूरला दर्शनासाठी जाण्याकरिता सुचवले. त्याप्रमाणे आम्ही दर्शन करून घरी परतत असताना मित्र मस्करीत बोलून गेला, देव या गल्लीत गेला तर त्या गल्लीत चोरी होऊ शकते. कारण त्या गावात घराला दारं खिडक्या नव्हत्या आणि त्या रात्री आमचीच चोरी झाली. थोडेफार पैसे होते ते पण चोरीला गेले. परत खायचे वांदे. देसरडा सर काही कामानिमित्त नगरच्या कॉलेजात आले होते. सरांना मी झालेली हकीकत सांगितली. देसरडा सरांनी 500 रुपये दिले. त्यावर कसं तरी परीक्षा होईपर्यंत भागवलं. परीक्षा झाली अन आता गावाकडे जाणे शक्य नव्हते. कारण मी आई वडिलांना गाव सोडताना सांगितलं होतं की मी काहीतरी झाल्याशिवाय गावी परत येणार नाही. माझ्याकडे एक पेडियाट्रिकचं पुस्तक होतं. ते रूम पार्टनर डॉक्टर सुधाकर कानगुडे पाटील याला 100 रुपयाला विकून टाकलं. 80 रुपयाचं तिकीट काढून डोंबिवलीला माझी 5 नंबरची बहीण
सुशीला गायकवाड व मेवणे रखमाजी गायकवाड यांच्या घरी आलो व ताईच्या घरी राहत होतो. मुंबईच्या सर्व बहिणी व भाऊजी मला खूप जीव लावायचे. डोंबिवलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर रमेश गुजराती यांच्याकडे 2-3 महिने आरएमओ शिप केली. त्याच दरम्यान माझा अंतिम वर्षाचा निकाल लागला व मी महाराष्ट्रात 9वा आलो. याचा माझ्या शिक्षकांना व देसरडा सरांना तसेच मित्रमंडळींना खूप आनंद झाला. मी इंटर्नशिपचा फॉर्म भरण्यासाठी औरंगाबादला कॉलेजमध्ये गेलो असता सरांनी मला मुंबईतच इंटर्नशिप पूर्ण करण्याची परवानगी दिली. कमवा आणि शिका हे त्यांचं तत्त्व होतं. त्यामुळे मी फॉर्म भरून परत मुंबईत परतलो व मुलुंड येथील डॉक्टर नरेश मेहता यांच्या गोकुळ हॉस्पिटलमध्ये जॉईन झालो. याच दरम्यान माझे मुंबईतच लग्न जमले. थोडीफार मित्रमंडळी जसे डॉक्टर रणवीर, डॉक्टर शारिक शेख यांच्याशी मैत्री जमली. मुंबईतच बस्तान बसवावं असे मला वाटू लागले. वर्षभराच्या कामातून फक्त मंगळसूत्रापुरतेच पैसे जमा करू शकलो. इकडे लग्नाची तयारी सुरू झाली. पैसे नाहीत, मग सगळ्या मेवण्यांनी मिळून खर्च करून थाटामाटात लग्न करून दिलं. गावावरून परत मुंबईला परतलो. इकडे सासऱ्यांनी 500 रुपये महिना भाड्याने साईबाबा बिल्डिंगमध्ये 1 रूम किचन घेऊन दिला. मित्रांनी अर्थात डॉक्टर शारिक शेख याने 1200 रुपये महिन्याने पिकळे हॉस्पिटल माहीम या ठिकाणी जॉब मिळवून दिला. माझे वय 23 वर्ष व बायकोचे वय 18 वर्ष. असे 27 एप्रिल 1996 साली आमच्या संसाराला सुरुवात झाली. 500 रुपये घर भाडे जाऊन 700 रुपयात घर भागवायला लागायचं. बायको काटकसरीची संसारिक असल्याने सांभाळून घ्यायची. तिकडे आई वडील मोलमजुरी करून खात होते. वाटायचं लवकरात लवकर सेटल व्हायला पाहिजे. मी 1996च्या सप्टेंबर महिन्यात दवाखाना सुरू करण्यासाठी धडपडत होतो. माझ्याकडे पगारातून शिल्लक ठेवलेले 2000 रुपये होते. अगोदरच लग्नाचा खर्च मेवण्यांनी केला. त्यांचेच पैसे परत करायचे होते. परत पैसे कसे मागणार? मग लग्नात घातलेली चैन अंगठी मोडण्याचा निर्णय घेतला. त्याचे 7000 रुपये आले. 5000 रुपये डिपॉझिट देऊन तिसगाव पाड्यात कल्याणपूर्व या ठिकाणी दवाखाना सुरू केला. एक 40 रुपयाचा प्लॅस्टिकचा पडदा, इंजेक्शन गरम करण्यासाठी पातेलं अनस्टो, 2 ते 3 इंजेक्शन्स, 60 ते 70 रुपयात आणलेल्या थोड्याशा गोळ्या, अशी तयारी करून 16 सप्टेंबर 1996 साली गणपतीच्या पहिल्या दिवशी दवाखाना सुरू केला. माझी प्रकृती एकदम बारीक, दाभाड आत गेलेले, लग्नात घेतलेले 1-2 ड्रेस असा पेहराव. दवाखाना उघडल्यावर झाडू मारताना लोक मलाच विचारायचे, डॉक्टर किती वाजता येणार? त्यावेळी माझं रजिस्ट्रेशन पण झालं नव्हतं. लवकरच सेटल व्हायची महत्वाकांक्षा अन आरएमओ शिप करताना डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर चॅटर्जी, डॉक्टर हेगडेवार, डॉक्टर पिकळे सर आणि मॅडम, डॉक्टर नाडकर्णी सर, डॉक्टर राहुल शहा, डॉक्टर नरेश मेहता या एक मातब्बर लोकांसोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप होता. त्यावेळी डॉक्टर शेट्टी मॅडम, बाविस्कर सर, डॉक्टर भिरुड मॅडम, डॉक्टर वसंत जाधव, डॉक्टर वाघमारे सर अशा मातब्बर लोकांबरोबर कॉम्पिटिशन करायचे म्हणजे खूपच अवघड होतं. सन 1997ला आम्हाला पहिला मुलगा झाला आणि त्याच्या पायगुणाने सर्व चांगलं व्हायला लागलं. इकडे आई वडील माझ्यासोबत मुंबईला राहायला आले. दवाखान्याच्या समोरील चाळीत रूम विकत घेतला. चाळीतली माणसे स्वभावाने खूप चांगली होती. आई वडील सोबत असल्यामुळे बायको दवाखान्यात मदत करायची, पण मनाला वाटायचं तिच्या शिक्षणाचा तिला फायदा मिळाला पाहिजे आणि तिने पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. शिक्षण घेत घेत ती दवाखान्यातही मदत करायची. माझी आई माझ्या मुलाला दिवसभर सांभाळायची. त्याला आंघोळ घालणे, खाऊ पिऊ घालणे असे सर्व करायची. आधी गावाला राहत असूनही आई नातवासाठी गॅस लावणे, कुकर लावणे या गोष्टी शिकली. आजी नातवाला एकमेकांचा खूपच लळा लागलेला होता. माझे वडील देखील दवाखान्यात बाहेर बसून रुग्णांवर लक्ष ठेवायचे. माझ्याकडे आलेला रुग्ण दुसऱ्या दवाखान्यात गेला तर मला विचारायचे की तू व्यवस्थित औषध दिले नाहीस का? अशा प्रकारे अशिक्षित असूनही ते मला मोलाचे मार्गदर्शन करीत असत.
सन 1999 साली मी दवाखान्यासाठी सीतामाई बिल्डिंगमध्ये गाळा खरेदी केला. त्यावेळेस बँकेत लोनसाठी 2 जामीनदार पाहिजे होते. मी त्यावेळेस कल्याणमध्ये नवीन असल्यामुळे माझी जास्त ओळख नव्हती. अशा परिस्थितीत IP सिंग व माझी मावस सासूबाई सौ सुवर्णा वानखेडे यांनी जामीनदार राहून मदत केली. आमच्या प्रत्येक यशाच्या वाटचालीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सन 2001 साली मला दुसरा मुलगा झाला आणि चाळीतून साई गणेश संकुल बिल्डिंगमध्ये 2 BHK फ्लॅट घेतला. बरीच वर्ष आनंदाने संसार करताना सन 2008 मध्ये वयाच्या 90व्या वर्षी अल्पशः आजाराने वडिलांचे निधन झाले. ती घटना माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद घटना होती. आपल्या डोक्यावरील मायेचा हात दूर गेल्याची जाणीव मला होत होती. परंतु वडील गेल्यानंतरही आई आमच्या सोबत सावलीसारखी सुखदुःखात सोबत राहिली. पहिल्या भाड्याच्या रूममधून स्वतःचं घर, चाळीतून सुरुवात करून चाळ ते बिल्डिंग आणि बिल्डिंग ते टॉवर व टॉवर ते बंगला, हा प्रवास खूप खडतर आणि कष्टाचा होता. आई वडिलांच्या आशीर्वादाने व पत्नीच्या साथीने सर्व स्वप्न पूर्ण केली. या धावत्या प्रवासात मुलांचं बालपण कधी संपलं तेच कळलं नाही. 2018 साली वयाच्या 96व्या वर्षी आईला ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला दिल्यामुळे आपल्या हातून आईची सेवा घडावी या हेतूने मी घरातच ICUचा सेटअप करून 3 महिने तिची सेवा केली. त्यामध्ये तिच्या तब्येतीमध्ये बरीचशी सुधारणा देखील झाली होती. परंतु वयोमानाप्रमाणे 22 एप्रिल 2018 रोजी तिची प्राणज्योत मावळली. हा माझ्यासाठी व कुटुंबासाठी फार मोठा धक्का होता. कोरोना कालावधीत रुग्णसेवा करत असताना मला कोरोना या आजाराची लागण झाली. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाला देखील कोरोना झाला. मला जास्त त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. मी हॉस्पिटलमध्ये व कुटुंब घरी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या आजारात इच्छा असूनही कुणी कुणालाही भेटू शकत नव्हते. या कालावधीतही डॉक्टर जितेंद्र मिश्रा सर, डॉक्टर विशाल चौधरी व सर्वात महत्त्वाचे माझा भाचा डॉक्टर रामदास गायकवाड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली. मी हॉस्पिटलला असताना मुन्ना सिंग म्हणजेच कार्तिक मेडिकल यांनी वेळेचा व पैशाचा विचार न करता कुटुंबाला औषधे पुरवली. मुंबईला वोकाड हॉस्पिटल येथे सलग 2 दिवस भर पावसात दुचाकीवर येऊन मला आवश्यक असलेली शॉर्टेज असलेली इंजेक्शन्स स्वतः शोधून व स्वखर्चाने उपलब्ध करून वेळेत हॉस्पिटलला पोहोचवली. त्यांच्या या अथक प्रयत्नाने व मदतीमुळे माझे प्राण वाचले. तसेच डॉक्टर सुनील मांढरे, डॉक्टर संजय पांडे यांनी व त्यांच्या परिवाराने आर्थिक सहाय्य व मानसिक आधार देऊन खूप मदत केली. माझ्या ह्या 25 वर्षाच्या प्रवासात बरेच डॉक्टर मित्रांची साथ मला लाभली. डॉक्टर कासले सर, डॉक्टर भुजबळ सर, डॉक्टर रोडे सर, डॉक्टर जितेंद्र आहिरे, माझे मेवणे डॉक्टर ज्ञानदेव भास्कर पुणे, डॉक्टर विशाल चौधरी, डॉक्टर सुनील आहिरे, डॉक्टर ईश्वर जैन, डॉक्टर अंगद घुटे, डॉक्टर रवी कोटलवार, डॉक्टर योगेश करसकर, डॉक्टर श्याम देशमुख, डॉक्टर संतोष कदम, डॉक्टर जितेंद्र महाजन, डॉक्टर कोडगिरे, डॉक्टर रमेश पांडे, डॉक्टर सचिन आव्हाड, डॉक्टर दिनेश भामरे हे माझ्या प्रत्येक सुखदुःखात पाठीशी उभे राहिले. त्यासाठी मी सर्वांचा खूप आभारी आहे. या माझ्या जीवन प्रवासात डॉक्टर प्रवीण भुजबळ सर आणि डॉक्टर मंगेश कासले सर यांचे योगदान मी कधीच विसरू शकत नाही. ते दोघेही माझ्या प्रत्येक सुखदुःखात मोठ्या भावाप्रमाणे सोबत राहिले. अनेक वेळा आर्थिक मदतही केली. तसेच अवघड प्रसंगी ढालीसारखे माझ्या सोबत राहिले. या प्रवासात अनावधानाने कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी व माझ्या कुटुंबामार्फत माफी मागतो.